नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बदलापुरात धुळवडीचा बेरंग, उल्हास नदीत 10वीच्या 8 विद्यार्थ्यांपैकी 4 जण बुडाले। चामटोली परिसरात शोककळा। होळीच्या उत्साहानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड अर्थात रंगपंचमीचा रंग खेळल्यानंतर तो रंग काढण्यासाठी उल्हास नदीत गेलेल्या 10वीच्या 8 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे बदलापुरातील चामटोली परिसरात शोककळा पसरली आहे। कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा या परिसरात होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। दुसऱ्या दिवशी धुलीवंदन रंगपंचमी साजरी केली जाते। हे सर्व नंतर रंग धुण्यासाठी खडवली येथील भातसा, बदलापूर, आपटी, रायते येथील उल्हास तसेच बारवी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। असेच बदलापूरमधील चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे व इयत्ता 10वी मध्ये शिकणारे 8 विद्यार्थी अंगावर लावलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीच्या पाण्यात उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने यातील 4 जण बुडाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। यामध्ये आर्यन मेदर वय 15 वर्ष, ओम सिंग तोमर वय 15 वर्ष, सिद्धार्थ सिंग वय 16 आणि आर्यन सिंग वय 16 अशी त्यांची नावे आहेत। त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। पुढील तपास बदलापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत। विशेष म्हणजे सण उत्सव कोणतेही गालबोट न लागता साजरे करणं अपेक्षित असतं। कल्याण तालुका पोलीस, बदलापूर पोलीस हे नदी ठिकाणी तैनात असतात, परंतु अतिउत्साही तरुण जीव धोक्यात घालतात। त्यामुळे पालकांची यामध्ये मोठी जबाबदारी असते। ती त्यांनी चोखपणे पार पाडली तर अशा घटना टळू शकतात। या विद्यार्थ्यांचा 10वीचा पेपर सुरू असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला। या घटनेमुळे बदलापुरातील चामटोली परिसरात शोककळा पसरली आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। गट्टा